ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाचा अभ्यास करूयात। इतिहासाच्या साधनाबाबत आपण करावयाची कामे पाहूयात। इतिहासाची साधने मिळवणे, मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ यांचे जतन करणे, पुरातन वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करून त्या प्रदर्शित करणे, या सर्व कृती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणे, या गोष्टी इतिहासाच्या साधनाबाबत करायच्या आहेत। इतिहासाच्या साधनाबाबत करायच्या कृती आणि उपयुक्त प्रशिक्षण याबाबत माहिती घेऊयात। मौखिक साधने याबाबत करावयाच्या कृती पाहूयात। लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे, संकलित साहित्यांचे वर्गीकरण व विश्लेषण करणे, संकलित साहित्याचा अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे इत्यादी गोष्टी मौखिक साधनांच्या बाबत करायच्या आहेत। यासाठी उपयुक्त प्रशिक्षण पाहूयात। समाजशास्त्र व सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन व संशोधनपर लेख, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती इत्यादी उपयुक्त प्रशिक्षण आहे। लिखित साधनांबाबत माहिती पाहूयात। ताम्रपट, दरबारी दप्तरे, पत्रे, हस्तलिखिते, ग्रंथ या दस्तऐवजांचे संकलन व संपादन करणे, या साधनांचे संवर्धन करण्यासाठी सफाई व रासायनिक प्रक्रिया करणे, या दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे, संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, या कृती लिखित साधनांबाबत करायच्या आहेत। यासाठीचे उपयुक्त प्रशिक्षण पाहूयात। विविध प्राचीन लिप्यांचे ज्ञान मिळवणे, विविध चित्रे आणि शिल्पशैलींचे ज्ञान मिळवणे, कागदांचे प्रकार, शाई, रंग यांची माहिती मिळवणे, कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांची माहिती मिळवणे, दस्तऐवजांची साफसफाई व रासायनिक प्रक्रियांची माहिती करून घेणे, संग्रहालयातील दालनामधील प्रदर्शन, व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान मिळवणे, इतिहासकालीन समाजरचना, परंपरा, संस्कृती, शासन व्यवस्था यांची माहिती मिळवणे, संशोधनपर लेखांची माहिती ज्ञात करून घेणे, या गोष्टी लिखित साधनांबाबत करायच्या आहेत। आपण भौतिक साधनांबाबत माहिती घेऊयात। भौतिक साधनांबाबत करावयाच्या कृती पाहूयात। पुरावस्तूंचे संकलन, वर्गीकरण व सूची बनवणे, संवर्धनासाठी सफाई व रासायनिक प्रक्रिया करणे, निवडक पुरावस्तू प्रदर्शित करणे, पुरावस्तूंसंबंधीचे संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे, वनस्पती, प्राणी यांच्या अश्मीभूत अवशेषांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे, निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे। भौतिक साधनांबाबत उपयुक्त प्रशिक्षण पाहूयात। पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत व प्राचीन संस्कृतीचा परिचय करून घेणे, पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, धातू, चिकणमाती यांचे स्रोत व वैशिष्ट्यांचे ज्ञान आत्मसात करणे, त्यांची सफाई व रासायनिक प्रक्रियांची माहिती घेणे, विविध कलाशैलींचे ज्ञान मिळवणे, पुरावस्तू व जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे ज्ञान आत्मसात करणे, पुरावस्तूंचे प्रदर्शन, व्यवस्थापन यांची माहिती घेणे। काही नावाजलेल्या पाश्चात्य संग्रहालयांची माहिती घेऊयात। फ्रान्समधील पॅरिस येथे असणारे लुव्र संग्रहालय 18व्या शतकामध्ये याची स्थापना झालेली आहे, याबद्दल माहिती घेऊयात। फ्रेंच राजघराण्याने आपल्या कलावस्तू येथे जमा केलेल्या आहेत। नेपोलियन बोनापार्ट याने परदेशातून आणलेल्या कलावस्तू येथे ठेवल्या। प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची याचे मोनालिसाचे चित्र येथे आहे। आपल्याला इथे मोनालिसाचे चित्र दिसत आहे। सध्या 3,80,000हून अधिक कलावस्तू येथे आहेत। पुढील संग्रहालय पाहूयात। ब्रिटिश संग्रहालय, इथे आपल्याला ब्रिटिश संग्रहालय दिसत आहे। याची स्थापना इसवी सन 1846 मध्ये झाली। अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी हे संग्रहालय आहे। स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेचे व्यवस्थापन। नैसर्गिक संग्रहालय आहे हे। वनस्पती, प्राणी, मानव यांचे अवशेष तसेच खनिजे, दगड यांचे अश्मीभूत अवशेष येथे आहेत। 12 कोटीहून अधिक पुरावस्तूंचे नमुने येथे संग्रहित केलेले आहेत। आपण आता भारतातील काही संग्रहालयांची माहिती घेऊयात।
भारतातील प्रसिद्ध संग्रहालये यामध्ये इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील काही प्रसिद्ध संग्रहालये आहेत. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे 1814 मध्ये कोलकाता येथे भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय स्थापन झाले. इसवी सन 1851 मध्ये चेन्नई येथे स्थापन झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. 1949 साली दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय स्थापन झाले. इथे आपल्याला ते दिसत आहे. संग्रहालयावर आधारित पदवी पदविका अभ्यासक्रम राबवणाऱ्या संस्था व विद्यापीठे यांची माहिती पाहूयात. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर या ठिकाणी संग्रहालय शास्त्रावर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची माहिती घेऊयात. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांनी एका संग्रहालयाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 1905 साली पायाभरणी झालेली इमारत 1922 पर्यंत पूर्ण झाली. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे नाव देण्यात आलेल्या या संग्रहालयाचे इसवी सन 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे पुनर्नामकरण करण्यात आले. इथे आपल्याला ते संग्रहालय दिसत आहे. इंडो गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला. या संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास असे 3 विभाग असून सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित आहेत. ग्रंथालये आणि अभिलेखागारे यांची माहिती घेऊयात. ग्रंथालयाची कामे पाहूयात. ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. पुरावस्तूंचे संकलन संग्रहालयात होते, ग्रंथांचे संकलन ग्रंथालयात होते, तर प्राचीन दस्तऐवज जे प्रदर्शित केले जात नाहीत त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. ग्रंथांचे संकलन, संयोजन, जतन व संवर्धन ग्रंथालयात केले जाते. ग्रंथांची सूची करणे, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण करणे, वाचकांना आवश्यकतेनुसार ग्रंथ उपलब्ध करून देणे ही ग्रंथालयाची कामे असतात. सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये पाहूयात. इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक या काळातील तक्षशिला विद्यापीठातील ग्रंथालये, इसवी सन पूर्व 7व्या शतकातील मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय, इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय ही सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये आहेत. सरस्वती महाल ग्रंथालयाची माहिती पाहूयात. इसवी सनाच्या 16व्या शतकात तंजावर येथे नायक राजांच्या काळात हे ग्रंथालय बांधले गेले. वेंकोजी राजे आणि त्यांच्या वंशजांनी ते अधिक समृद्ध केले. ग्रंथालय अधिक समृद्ध करणाऱ्या सर फौजी राजे भोसले यांचे नाव 1918 साली या ग्रंथालयाला देण्यात आले. या ग्रंथालयात सुमारे 49,000 प्राचीन ग्रंथ आहेत. भारतातील ग्रंथालये पाहूयात. भारतातील सध्याची काही प्रसिद्ध ग्रंथालये यामध्ये नॅशनल लायब्ररी कोलकाता, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली, स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद, लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी व डेव्हिड ससून लायब्ररी मुंबई ही भारतातील सध्याची काही प्रसिद्ध ग्रंथालये आहेत. अभिलेखागारांविषयी माहिती घेऊयात. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे जतन करणे, कागदपत्रांची सूची तयार करणे, नागरिकांना हवी तेव्हा कागदपत्रे उपलब्ध करून देणे, संपूर्ण व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडणे, अभिलेखागारात ठेवलेल्या कागदपत्रात कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात. भारतातील पहिले अभिलेखागार 1891 मध्ये कोलकाता येथे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे पहिले सरकारी अभिलेखागार स्थापन झाले. 1911 मध्ये ते दिल्ली येथे हलवण्यात आले.
1998 साली तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांनी ते राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून जनतेसाठी खुले केले. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत हे अभिलेखागार येते. या अभिलेखागारात इसवी सन 1748 पासूनची सर्व भाषातील कागदपत्रे ठेवलेली आहेत. सार्वजनिक प्राच्य विद्याविषयक हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात कागदपत्रांच्या नोंदींचे वर्गीकरण केलेले आहे. अन्य अभिलेखागारांची माहिती घेऊयात. प्रत्येक राज्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अभिलेखागार असतात. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथे महाराष्ट्र शासनाची अभिलेखागारे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. कोशवाङ्मयाचा अभ्यास करूयात. कोशवाङ्मयाचा अर्थ पाहूयात. शब्दांचा अर्थसंग्रह म्हणजे कोश होय. शब्दांचा विविध माहितींचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश होय. कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने उपलब्धी हे कोशाचे उद्दिष्ट असते. कोशांची आवश्यकता पाहूयात. ज्ञान वाचकांपर्यंत कोशांमार्फत पोहोचवले जाते. वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. वाचकांच्या मुद्द्यांचा, समस्यांचा उलगडा होतो. अभ्यासकाला ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा कोश देतात. कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. समाजाच्या गरजेप्रमाणे त्या त्या प्रकारचे कोश तयार होत असतात. कोशांची वैशिष्ट्ये पाहूयात. अचूकता, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा, अद्ययावतता ही कोशांची वैशिष्ट्ये आहेत. कोशांचं स्वरूप पाहूयात. कोशांची रचना आकारविल्हे म्हणजे वर्णक्रमानुसार केलेली असते. प्रत्येक कोशांची निर्मिती निवडलेल्या विषयानुरूप होते. त्यामुळे कोशाचे विषयानुरूप प्रकार केले जातात. कोशात महत्त्वाच्या ज्या घटना, संज्ञा, संकल्पना व व्यक्ती या घटकांची माहिती दिलेली असते. वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याची सोय व्हावी म्हणून शेवटी सूची दिलेली असते. कोशांचे लेखन त्या विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने होत असते. आपण कोशांचे प्रकार पाहूयात. पहिला प्रकार आहे शब्दकोश. शब्दकोशाची सविस्तर माहिती पाहूयात. अनेकविध शब्दांचा संग्रह व त्यांचा अर्थ शब्दकोशात दिलेला असतो. प्रतिशब्द व पर्यायी शब्द दिलेले असतात. शब्दांची व्युत्पत्ती व व्याकरण दिलेले असते. सर्वसंग्राहक व्युत्पत्ती कोश, विशिष्ट विषयपर कोश, परिभाषा कोश, समानार्थी व विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश असे शब्दकोशाचे विविध प्रकार पडतात. विश्वकोश हा पुढील प्रकार. त्याची माहिती घेऊयात. ज्ञान विज्ञानाची अद्ययावत माहिती साररूपाने यामध्ये एकत्रित दिलेली असते. विश्वकोश हे ज्ञानसंग्रहाचे व ज्ञानप्रसाराचे मुख्य साधन मानले जाते. सर्वसंग्राहक आणि विशिष्ट विषयपर असे 2 प्रकार पडतात. एन्सायक्लोपीडिया, विकिपीडिया असे सर्वसंग्राहक विश्वकोश असतात. तर भारतीय संस्कृती कोशासारखे विश्वकोश हे विशिष्ट विषयावर असतात. कोशसदृश वाङ्मय याची माहिती पाहूयात. एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. विविध तज्ज्ञांकडून लेखन करून घेतले जाते. इयरबुक, मनोरमा असे कोशसदृश वाङ्मय प्रकाशित होत असते. पुढील प्रकार सूची वाङ्मय. सूची म्हणजे यादी. ग्रंथाच्या अखेरीस ग्रंथात उल्लेख झालेल्या व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ यांची यादी दिलेली असते. सूची या आकारविल्हे असतात. सूचीमुळे ग्रंथांच्या वाचनास मदत होते. कोश आणि इतिहास यांची माहिती घेऊयात. कोश आणि इतिहास दोन्हीतही वस्तुनिष्ठतेला, अद्ययावतपणाला आणि सत्य माहितीला महत्त्व असते. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्याला कोशवाङ्मय उपयुक्त ठरते, तर कोश निर्मितीला इतिहासाची जोड द्यावीच लागते. कोश समाजाचे मानचिन्ह आहे. आपण त्याबद्दल माहिती घेऊयात. स्वराष्ट्राची ध्येय धोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्राचे तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशांवर पडतो.
कोशातून राष्ट्रीय अस्मिता जागी करता येऊ शकते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार ही कोश निर्मितीची प्रेरणा असते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार कोशरचनेत पाहायला मिळतो. म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह असते. पश्चिमेकडील कोश नॅचरल हिस्ट्री हा इसवी सनाच्या पहिल्या शतकामधील प्लिनीचा कोश सर्वाधिक प्राचीन कोश मानला जातो. 18व्या शतकातील डेनिस दिदेरा यांचा फ्रेंच विश्वकोश महत्त्वाचा आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा 1767 ते 71 या काळातील विश्वकोश त्यातील अद्ययावततेमुळे महत्त्वाचा मानला जातो. भारतीय कोश पाहूयात. इसवी सन पूर्व 7व्या शतकात लिहिलेले निघंटू म्हणजेच प्राचीन वैद्यकशास्त्राची माहिती धातुपाठ हे संस्कृत कोश, महानुभाव बौद्ध व जैन कोश हे मध्ययुगातील कोश, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रघुनाथ पंडिताने लिहिलेला राजव्यवहार कोश हे कोश प्रसिद्ध आहेत. कोशांचे विषयानुरूप प्रकार व त्यांची माहिती घेऊयात. कोशांचे प्रकार. इतिहास कोश, त्याची माहिती पाहूयात. गतकालातील मानवी व्यवहारात आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास इतिहास कोश असे म्हणतात. अशा कोशात घटना व व्यक्ती यांचे नामोल्लेख, ताम्रपट, शिलालेख अशा शब्दांचे अर्थ आणि दस्तऐवज, हस्तलिखिते, अभिलेख यांची वर्णानुक्रमे यादी दिलेली असते. न केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश महत्त्वाचा आहे. आपण चरित्रकोशाची माहिती घेऊयात. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे व त्यांचे योगदान यांची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्या कोशाला चरित्रकोश असे म्हणतात. भा गोडबोले यांचा भारतीय प्राचीन चरित्रकोश सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असा 3 खंडात प्रसिद्ध झालेल्या भारतवर्षीय चरित्रकोश हे महत्त्वाचे चरित्रकोश आहेत. पुढील प्रकार. ज्ञानकोश. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड प्रसिद्ध केले. लोकांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे, जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे, ही कोश निर्मिती मागील त्यांची भूमिका होती. पुढील प्रकार. स्थळकोश. इतिहास भूगोलाच्या आधारेच घडत असतो. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. महानुभाव मुनी व्यास यांचा स्थानपोथी, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांचा प्राचीन भारतीय स्थलकोश हे महत्त्वाचे स्थळकोश आहेत. स्थळकोश इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. पुढील प्रकार पाहूयात. विश्वकोश. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीचे काम सुरू झाले. या विश्वकोशाचे आजवर 20 खंड प्रकाशित झाले आहेत. जगभरातील ज्ञान साररूपाने विश्वकोशात आणले गेले आहे. पुढील प्रकार. संस्कृती कोश. त्याची सविस्तर माहिती घेऊयात. विविध संस्कृतीमधील धर्म, पेहराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादींची माहिती ज्या कोशात दिलेली असते त्याला संस्कृती कोश असे म्हणतात. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्राचीन भारताची संस्कृती, समाजजीवन, सण, उत्सव, परंपरा यांची माहिती आढळते. पुढील प्रकार पाहूयात. संज्ञाकोश. इतिहासातील संज्ञा, संकल्पना वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे संज्ञाकोश होय. जागतिकीकरण, साम्यवाद, साम्राज्यवाद अशा संकल्पनांचे अर्थ सामान्य लोकांना सहज सोप्या भाषेत सांगण्यासाठी संज्ञाकोश तयार केले जातात. काही वैशिष्ट्यपूर्ण कोश पाहूयात. लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास हा कोश. रा दाते यांचा क्रांतिकारकांचा चरित्रकोश. र फाटक यांचा स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश